त्यांनी पण म्हटलं आहे की डिजिटल इज अ न्यू ऑइल. त्यांनी जे सांगितलं की डिजिटल हे नवीन ऑइल आहे. तसं प्रत्येक औद्योगिक क्षेत्र आलं आहे, IT युग आलं आहे आणि आपण जे क्षेत्रामध्ये राहतो आहे ChatGPT सारखं AI असं करिअर आपल्यासमोर आज आलेलं आहे. तर त्यामुळे विद्यार्थ्यांबद्दल काय सांगा त्यांनी दोन तर आपलं हां, मी आश्चर्य वाटतं की रिअली म्हणजे विद्यार्थी एकदम म्हणजे मंत्रमुग्ध होऊन पूर्ण बसले होते आणि खरंच म्हणजे खूप चांगले म्हणजे हे चांगलं रिझल्ट आहे आणि चांगली की आजचा मोबाईलच्या युगमध्ये जिथे माणूस 2-2 मिनिटांमध्ये मोबाईल बघतो तिथे कुठलाही विद्यार्थी मोबाईल बघत नव्हता. त्यांचे जे मी स्टाफ पण बघितलं की जे शाळेचे जे स्टाफ होते, प्रशासन जे होते त्यांनी पण खूप सहयोग केला या प्रोग्रामसाठी. असं काय सांगा कशा प्रकारचं आता आयोजन करण्यात आहे विद्यार्थ्यांकरता शारीरिक व्यवस्था साधारण नेहमीच आम्ही असे प्रोग्राम घेतो. करिअर मार्गदर्शन ही काळाची गरज आहे. त्या सगळ्या स्पर्धेच्या युगामध्ये नेमकं विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी निर्णय कसे घ्यावे जे मुलांना हे सोयीचं ठरेल. अन्यथा मग मुलांची खूप अडचण होते आणि एखादा मार्ग चुकला ते मनाला फसतात. पुढे काही त्यांना खास काय करता येत आणि ह्याच सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही बऱ्याच अशा मार्गदर्शकांना बोलवतो. आज आमचे प्रोफेसर डॉक्टर दिनेश गुप्ता सर यांना बोलवले. सुंदर असं मार्गदर्शन केलं. निदान ह्याच्यामधून पालकांच्या मनामध्ये आपल्या शंकांची उत्तरं त्यांच्याकडून मिळाली. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंकास्पद काही संभ्रम अवस्था असते. मी नक्की काय केलं बाल्यावस्थामध्ये त्यांचे विचार वेगळे असतात. थोडं काही कालावधीनंतर वेगळे विचार असतात. या विचारांचा मेळ लावून नक्की मी काय केलं पाहिजे हे कळत नाही आणि अशाच वेळेला अशी जेव्हा तज्ज्ञ मार्गदर्शक किंवा मार्गदर्शन करतात त्यावेळेला निश्चित स्वरूपामध्ये मुलांमध्ये त्या ठिकाणी स्वतःला कॉन्फिडन्स येतो आणि काय करतील याचा निर्णय चांगल्या प्रकारे घेतला जाईल आणि चांगला निर्णय हाच त्यांच्या भविष्यकाळाचे एक उज्ज्वल भविष्यकाळ त्यांचा ठरवू शकतो. आणि म्हणून असे प्रोग्राम आम्ही दरवर्षीच ठेवतो. छोट्या प्रमाणात ठेवतो, काही वेळा मोठ्या प्रमाणात ठेवतो. आज आमचे डॉक्टर दिनेश गुप्ता सर आले होते, त्यांच्यासाठी जरा मोठ्या प्रमाणात